फॅमिली कॉन्स्टिलेशन म्हणजे काय असतं आणि ते सेशन कसं चालतं? तर एक तर असतात रिपीटिंग पॅटर्न्स. ओके. एक तर आपल्या स्वतःच्या आयुष्यातले किंवा आपल्या फॅमिली मध्ये काही रिपीटिंग पॅटर्न्स असतात. तर ह्या टाईपच्या रिपीटिंग पॅटर्न्स मध्ये फॅमिली कॉन्स्टलेशन्स ही खूप म्हणजे इम्पॉर्टंट मी म्हणेन मोडॅलिटी आहे जी हिलिंग देऊ ओके. शकते. मला असं म्हणायचं की लोकांनी या फॅमिली कॉन्स्टिलेशन कन्सेप्टवर विश्वास का ठेवावा? जर तुम्हाला प्रॉब्लेम कुठून येतोय कळला ना, तर ऑटोमॅटिकली बऱ्याच गोष्टी हलक्या होऊन जातात. ओके. तर रूट्स तुम्ही स्ट्रॉंग आणि बरोबर, हेल्दी आणि बरोबर. नीट केले, तर पानं आणि फुलांवर मग तुम्ही औषध मारा, स्प्रे स्प्रे मारला. मारा, तर त्याचे रिझल्ट तुम्हाला नक्कीच. चांगले मिळतील. जेव्हा क्लायंट तुमच्याकडून हे सेशन घेतात, तर त्यानंतर साधारण किती दिवसात त्यांना रिझल्ट मिळायला सुरुवात होते? सगळं नीट चाललंय, रिलेशनशिप छान आहे, माझं जॉब छान आहे, पैसे, मुलं सगळं नीट आहे. पण एक ना नेहमी मी असं सॅड आणि डिप्रेस्डच असते आणि मी बाकी ठिकाणी काउन्सिलिंग वगैरे घेतलेलं आहे, पण काही उपयोग नाही झाला. उपयोग नाही झालेला आहे. आणि मग कॉन्स्टलेशन सेटअप केलं तेव्हा क्लायंटचे जे रिप्रेझेंटेटिव्ह होते ते बोलले माझ्या बाजूला मला काहीतरी फील होते. तर मी बोललो तुमचं काही म्हणजे अबॉर्शन वगैरे झालेलं होतं का तुमच्या आईचं वगैरे, म्हणजे सिबलिंग्स तुम्हाला काही होते का मिसकॅरेज. सायकोलॉजी शी सुद्धा आहे आणि स्पिरिच्युअल सुद्धा आहे. ओके. सो दिस इज इन अ वे इट इज अ आर्ट ॲज वेल ॲज अ सायन्स. तुम्ही कितीही मेहनत करत असाल, पण तुमच्याकडे यश मिळत नसेल. तुमच्याकडे पैसा आहे, पण तो टिकत नसेल. चांगले रिलेशनशिप आहेत. हसबंड चांगला आहे, वाईफ चांगली आहे, पण रिलेशनशिपमध्ये इश्यूज आहेत. तर हे सगळं कशामुळे? फक्त तुमच्यामुळे किंवा एखाद्या व्यक्तीमुळे असं घडतं का? तर ह्याच्यामागे बरीच कारणं असू शकतात. तर त्याच्यामागचं एक मुख्य कारण जे आम्ही आजच्या या पॉडकास्टमध्ये डिस्कस करणार आहे, ते म्हणजे फॅमिली कॉन्स्टिलेशन. त्याच्यामागे आहे तुमच्या फॅमिलीचे बदललेले पॅटर्न्स आणि त्यामुळे येत जाणारे प्रॉब्लेम्स. या सर्व गोष्टींवर आम्ही आज बोलणार आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये मी आपल्या गेस्टचं स्वागत करते. अर्जुन बक्षी सरांचं मी स्वागत करते. सर वेलकम. Thank you. आजच्या पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. थँक्यू व्हेरी मच. अर्जुन सर हे फॅमिली कॉन्स्टिलेशन ची प्रॅक्टिस करतात बरेच वर्ष. ते एक फॅसिलिटेटर आहेत आणि ॲस्ट्रो न्यूमरोलॉजिस्टसुद्धा आहेत. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आम्ही आज जाणून घेणार आहोत फॅमिली कॉन्स्टिलेशन म्हणजे नक्की काय? त्याच्यामागे काय पॅटर्न्स असू शकतात? आपल्या पिढ्यानपिढ्या जे आपण बघत आलो आहे ते पॅटर्न्स परत आपल्या आयुष्यात येत आहेत का? त्याच्यामागची कारणं काय? त्याच्यामागे सोल्युशन काय? तर या सर्व गोष्टींवर आज चर्चा होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि पुढे जाण्याच्या आधी पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. सर तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहात, MBA सुद्धा तुमचं झालं आहे. तर अचानक फॅमिली कॉन्स्टिलेशन हा एक वेगळाच फील्ड आहे, एक वेगळंच फील्ड आहे. तर तिकडे तुम्ही कसे वळलात? पहिले तर थँक्यू मला इथे इन्व्हाइट Most केल्याबद्दल. welcome. आता तुम्ही बरोबर बोललात की मी इंजिनियर आहे, MBA आहे. त्याच्यानंतर मी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सुद्धा बरेच वर्ष काम केलं होतं. आणि मग कुठेतरी काहीतरी एक मिसिंग आहे लाईफमध्ये, काहीतरी असं वाटत होतं. आणि मी एक दुसरं म्हणजे स्वतःचा बिझनेस सुरू केला. ओके. आणि मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम काय झालं, बिझनेस तर नीट चालत होता, पण काही दुसरे पर्सनल लाईफमध्ये इश्यूज, हेल्थ रिलेटेड इश्यूज वगैरे यायला लागले. आणि मग मी विचार केला की औषधं घेतोय, काउन्सिलिंग घेतोय, पण काही पुढे मुवमेंट येत नव्हती. आणि मला लहानपणापासून ॲस्ट्रोन्युमरोलॉजी वगैरेची आवड होती. मी बरं. 15-16 वर्षाचा होतो तेव्हापासून आवड होती, पण अभ्यास आणि करिअरमध्ये आपण ह्या गोष्टी गोष्टी कधी राहून कधी जातात. विसरून जातो. मग ते परत एकदा रिसर्च करायला लागलो, शिकायला लागलो, तर बरेच उत्तरं मिळायला लागली की बाबा हा इश्यू कुठे आहे, कुठे आहे. पण ते इश्यूज आहेत त्याच्यावर तोडगे काढले, रेमेडीज केल्या, पण पूर्णपणे काहीतरी एक मिसिंग काहीतरी वाटत होतं, एक ओके. कॉम्पोनंट. आणि मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम रिसर्च करतोय तर कधीतरी एकदा कोणीतरी मला एका सेशनमध्ये इन्व्हाइट केलं होतं ओके. कॉन्स्टलेशनच्या. आणि तिथे गेलो आणि माय माइंड वॉज ब्लोन अवे. आणि मग मला कळलं की एक जिक्सॉ पझल माझं चाललं होतं, हे कसं हे करायचं. हा एक फायनल मिसिंग पीस होता जो त्या दिवशी मला अच्छा. मिळाला. 2 कॉन्स्टलेशनचे वेगवेगळे कोर्सेस बरोबर. केलेले आहेत. एक फॅमिली आणि सिस्टमिक कॉन्स्टलेशन्स आणि एक बिझनेस कॉन्स्टलेशन्स.
तर ईच कोर्स म्हणजे प्रत्येक कोर्स जो होता तो जवळजवळ 9 महिने ते 1 वर्षाचा होता. बापरे, म्हणजे त्याच्यामध्ये एकदम डिटेल डिटेल्ड होता त्यामध्ये. आणि ते पण ते युरोपियन टीचर्स होते, तर ते म्हणजे हो, 19-20 पण बरोबर चालत नाही, बरोबर, त्यांना एक्झॅक्ट सगळ्या व्यवस्थितच. गोष्टी हव्या. तर खूप प्रॅक्टिस असते, खूप वाचन असतं, ओके. बरेच नवीन कॉन्सेप्ट शिकायला लागतात आणि इनफॅक्ट आम्ही अजून सुद्धा पुस्तकं मी वाचत राहतो. तुम्हाला सुद्धा कुठेतरी हा, अपग्रेड अपडेट करायची करायला, म्हणजे गरज हेल्थ असते. कॉन्स्टलेशन्स कसे नक्कीच. करायचे, बिझनेस कसे करायचं, बरेच ह्याच्यामध्ये हं. हे आहेत. तर लाईक आय सेड की एक तर नवीन आहे हो. आणि दुसरी गोष्ट आहे की फार मेहनत आहे. तर हं. त्यामुळे फार कमी कमी लोक आहेत जे एकदम हाय क्वालिटी किंवा बरोबर. चांगल्या क्वालिटीचे कॉन्स्टलेशन करेक्ट. फॅसिलिटेटर्स बनतात हं, असे. हं. तर त्यामुळे अजून सुरुवात आहे, पण आय एम शुअर पुढे नक्कीच. जाऊन बरंच वाढेल ते. नक्कीच, नक्कीच. असं. जसं तुम्ही सांगितलीत बॅकग्राऊंड फॅमिली कॉन्स्टिलेशनची, हम्म. तर तुमच्या आयुष्यात अशी काही घटना घडली आहे का, की ज्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की फॅमिली कॉन्स्टिलेशन घेतलं पाहिजे किंवा सेशन ते घेतलं पाहिजे? बरोबर. तर मी तुम्हाला सांगितलं जसं मी एका हो. कॉन्स्टलेशन सेशनमध्ये गेलो हं. होतो आणि आमची एक प्रॉपर्टी होती, जसं पेपर वर्क थोडं अडकून राहिलेलं ओके. होतं. काही कारण नाही, पण अडकून उगीच. म्हणजे हं. कळतच नव्हतं का अडकलंय, हं. टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि बरेच प्रयत्न करतोय, काय काय करतोय, काही होतच नव्हतं. आणि मी फक्त ते सेशन बघायला गेलो होतो. हं. आता ह्याच्यात कॉन्स्टलेशनमध्ये एक गंमत अशी आहे की जे लोक फक्त एक दुसऱ्या कुठल्या माणसाचं पण सेशन बघायला जातात, ओके. त्या लोकांना पण कधी कधी त्याचे, कधी कधी नाही, नेहमीच फायदे होतात, कळत न कळत फायदे होतात, मी ओके. असं म्हणेन. बरं. तर मी आपलं बघतोय आणि ऑब्झर्व केलं, घरी आलो वगैरे, हं, झोपलो हं. आणि अचानक 2 दिवसामध्ये ते काम एकदम फुल क्लिअर झालं. आणि अच्छा. तुम्हाला माहितीये प्रॉपर्टी पेपर वर्क हो, अशी गोष्ट आहे की हो. अशी असं लगेच दोन होत नाही. दिवसात नॉर्मली हो, होत नाही, एक्झॅक्टली. पण हे झालं. तर त्याच्यानंतर मग काहीतरी माझ्या डोक्यात क्लिक झालं की हं. इट कांट बी अ कोइन्सिडन्स. आणि बरोबर. मग मी बरेच असे दुसऱ्या लोकांकडनं पण इन्सिडेंट्स ओके. ऐकले. तर हं. ह्यामुळे मग माझा विश्वास फारच पटला. आणि मग कॉन्सेप्ट आपण समजतो, अभ्यास करतो, तर हं. मग आपल्याला एक गोष्टी आपण आपल्या अवतीभोवती बरोबर. स्वतःच्या आयुष्यात ऑब्झर्व करायला लागतो हं. आणि मग ते पटायला लागतं की अरे हो, इथे लिहिलंय, सेम नाही पण सिमिलर गोष्ट कुठे ना कुठेतरी मी पण बघितलेली आहे करेक्ट, करेक्ट, आपण. करेक्ट. आणि मग 1+1=2. आणि हं. मग मी विचार केला की नाही, हे शिकण्यासारखी गोष्ट बरं. आहे, कारण बऱ्याच लोकांना ह्याचा, आणि स्वतःला सुद्धा तुम्हाला ऑफकोर्स, मेन मुळात तो स्वतःला तर फायदा झाला हा आणि सेल्फिश अनुभव आला तो. रिझन आहेतच, आणि ऑफकोर्स सेल्फलेस नक्कीच, रिझन सुद्धा नक्कीच. आहे. सेल्फ टेस्टेड आणि ट्राईड येस आहेत या येस सर्व येस, गोष्टी. डेफिनेटली. सो मला नक्की सांगा की फॅमिली कॉन्स्टिलेशन म्हणजे काय असतं आणि ते सेशन कसं चालतं? चालेल. हे बघा, आपण जसं मी बोललो की कधी कधी आपण प्रॉब्लेम्स थ्रू जात असतो आणि हं. आपण बरेच सोल्युशन्स त्याच्यासाठी बघतो. बरोबर. म्हणजे एक तर आपण काही काउन्सिलिंग घेतो, औषधं घेतो, न्यूमरोलॉजी किंवा करेक्ट, ॲस्ट्रोलॉजीच्या करेक्ट. रेमेडीज वगैरे सुद्धा हं. करतो. पण आपण बघतो की कधी कधी एक तर प्रॉब्लेम आयदर काही सोल्युशन मिळत नाही, बरोबर. किंवा सोल्युशन मिळालं आणि परत काहीतरी तसलाच टाईपचा हं, प्रॉब्लेम हं, रिपीट होतोय. हं. तर एक तर असतात रिपीटिंग पॅटर्न्स, ओके. एक तर आपल्या स्वतःच्या आयुष्यातले किंवा आपल्या फॅमिली मध्ये काही हं, रिपीटिंग पॅटर्न्स हं. असतात, तर ते. तर ह्या टाईपच्या रिपीटिंग पॅटर्न्समध्ये फॅमिली कॉन्स्टलेशन्स ही खूप म्हणजे इम्पॉर्टंट, मी म्हणेन, मोडॅलिटी आहे, जी हिलिंग देऊ ओके. शकते. पण इथे तुम्ही म्हणता रिपीटिंग पॅटर्न्स म्हणजे नक्की कुठल्या प्रकारचे पॅटर्न हां. असतात? तर एक तर तुम्ही बघाल कधी कधी असतं की फॅमिलीमध्ये मुलींचं लग्नच होत नाहीये, ओके. की एक मुलगी आहे, तिचं लग्न नाही झाले, तिच्या कझिनचं पण लग्न नाही बरं. झाले, आणि नंतर आपल्याला कळतं अरे तिची एक आत्या होती जिचं पण लग्न झालेलं नव्हतं हां, किंवा हां. तुटलं हो, होतं. अशा केसेसही पाहिल्यात मी. हां. हो. किंवा दुसरं असतं की लग्न होतं, हं. पण टिकत काहीतरी नाही. टिकत हं, नाही किंवा खूप इश्यूज असतात. हं. हे एक झालं. दुसरं असतं की आपण कधी कधी बघतो की नोकरी लागते, नोकरी सुटते, किंवा धंदा हम्म. जरा चालू आहे काही वर्ष, चालू होतो परत आणि मग ब्रेक परत होतो. काहीतरी एक हं. ठराविक स्टेजला येतो आणि प्रॉब्लेम करेक्ट, होतो, करेक्ट. मग हां. परत आपण रिबिल्ड करतोय. हं, हं. मग आपण जर विचार करायला लागतो तर कळतं अरे माझे आजोबा होते, त्यांचा पण एक बिझनेस होता, ते एकदम बँक्रप्सी मध्ये गेला, म्हणजे ओके. पूर्ण बरं. नुकसान झालं आणि त्यांना बंद करावा हं, लागला. हं. तर असे पॅटर्न्स ना बऱ्याच वेळेला फॅमिलीमध्ये आलेले असतात. ओके. दुसरं एक एक्झाम्पल मी देऊ शकीन, आता माझ्या आजीच सांगतो मी. हं. माझ्या आजीलाचे 6 का 7 मिसकॅरेजेस झाले होते. बरं. हां. हं. आणि त्याच्यानंतर त्यांना 4 मुलं झाली. हं, माझे हं, हं. वडील सगळ्यात यंगेस्ट आहेत ओके. त्याच्यामधले. तर आता तुम्ही बघाल तर त्याच्यानंतर माझं स्वतःच्या पण फॅमिलीमध्ये थोडे, म्हणजे अक्रॉस द फॅमिली मिसकॅरेजेस झालेले आहेत, अबॉर्शन झालं. ओह! तर हे पॅटर्न कधी-कधी म्हणजे हे पॅटर्न असा फॉलो. रिपीट होतो. ओके, ओके. दुसरं आपण कधी-कधी ऐकतो ॲडिक्शन्स. हं, हं.
कोणीतरी एक मामा होता किंवा काका होता जे थोडे अडिक्शनमुळे एकदम बरोबर. प्रॉब्लेम झाला त्यांचा, आणि मग परिवारने त्यांना Abandon केलं. अबॅन्डन केलं किंवा ऑस्ट्रसाइज केलं की Correct. बाबा तू आता या हो, परिवारचा नाहीयेस. हिस्सा नाहीयेस. आणि मग आपण कधी कधी बघतो की पुढे कुठेतरी एका जनरेशन मध्ये Same सपोज तशीच दारूचं गोष्ट. ऍडिक्शन नसेल तर खाण्याचं ऍडिक्शन असू शकतं, टीव्ही बघण्याचं बरोबर. ऍडिक्शन, आजकाल social इंटरनेट, media. हे गेमिंग ऍडिक्शन, Correct, म्हणजे correct. ऍडिक्शन्स तर काही दुसरी पण असू शकतात पण त्रास तर त्याचा बरोबर. होतोच. तर असे पॅटर्न्स आपण बऱ्याच वेळेला बघतो. ओके. अजून एक लास्ट एक्झाम्पल देतो. एक माझा क्लायंट होतं, त्यांचं होतं की घरासाठी सगळे पैसे रेडी आहेत, लोन रेडी आहे, बँक सांगतोय तुम्ही सांगा आम्ही तुम्हाला उद्या लोन देऊ. बरोबर. जागा फायनल करायला जातात आणि मग लास्ट मिनिटला जागा बुक होत नाही, काही बरं. दुसऱ्याला दिली किंवा तो काहीतरी सेलर problem सांगतो येतो की तिथे. मला आता विकायचं नाहीये किंवा पेपर वर्क मध्ये इश्यू. असं 4-5 वर्ष त्यांचं चाललेलं होतं. बापरे. मग ते तो माझा मित्र पण होता. तर बोलण्यात मग कळलं की एक ह्यांची जुनी जमीन होती, ती विकताना काहीतरी ह्यांचं गडबड झालेली. मी डिटेल्स सांगू नाही शकत पण काहीतरी जमिनी रिलेटेड आजोबांची आणि वडिलांचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला Okay, होता. आता तेच पॅटर्न आता ह्याच्यामध्ये ह्याला विकत घेता येत. ओके, म्हणजे सेम पॅटर्न हां. ते पुढच्या जनरेशन मध्ये हो, फॉलो होतात. पुढच्या किंवा सिमिलर Similar जनरेशन. येस. मग ह्याच्यावर सोल्युशन काय असतं? हा, तर आम्ही फॅमिली कॉन्स्टलेशन मध्ये करतो काय, की एकतर आधी मी क्लायंट बरोबर बसतो आणि समजतो की बाबा तुमचे प्रॉब्लेम म्हणजे काय, कशासाठी One to तुम्ही one तुमचं session. काम करायला आलात. तर मी इंटरव्ह्यू सारखा असतो, आपण आता Okay, बसलोय आणि okay. घेतोय तसं. आणि त्याच्यामध्ये एकतर आम्ही एक फॅमिली ट्री सारखी पहिली काढतो की बाबा आई वडील काय करतात, मग बरोबर. आईचे किती भाऊ, वडिलांचे किती भाऊ वगैरे वगैरे, अशी हम्म. जेवढं Family माहिती tree. असेल, जितकी माहिती असेल, Correct. कंपल्सरी नाहीये की सगळी माहिती हवी. ही फॅमिली ट्री काढल्यानंतर ना, त्या आणि इंटरव्ह्यू मध्येच बऱ्याच वेळेला ना बरेच गोष्टी प्रकट होतात ज्या आधी आपल्याला आयडियाच नसते. हे इटसेल्फ दिस बिकम्स अ हिलिंग टाइप ऑफ वर्क. ओके, कारण एवढा डिटेल विचार कधी हां, कोण करत हां. नसेल की तर मागच्या एक तर पिढीत हे काय. आम्ही करतो. मग एकदा एक आयडिया येते की काय बाबा, कधी कधी काही असं कळत पण नाही हे केल्यानंतर की पॅटर्न आहे का नाही आहे, पण एक सेन्स येतो की काहीतरी पॅटर्न आहे असं ओके, दिसतंय. ओके. मग त्याच्यानंतर आम्ही कॉन्स्टलेशन सेशन ठेवतो. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, एक तर ग्रुप सेशन किंवा 1:1 सेशन. 1:1 म्हणजे मी आणि क्लायंट आणि माझे एक असिस्टंट बरोबर. बसतात आणि एकदम म्हणजे त्या बेसिसवर आम्ही ते सेशन कंडक्ट करतो. ओके. ग्रुप सेशन मध्ये असं असतं की क्लायंट असतात, मी असतो आणि एक 5-6 किंवा 10 लोक असतात जे क्लायंटच्या बद्दल त्यांना काही माहिती नसते. ओके. ते येऊन तिथे बसतात आणि दे होल्ड स्पेस फॉर द क्लायंट. आणि क्लायंटच्या ऑन बिहाफ ऑफ द क्लायंट ते येऊन रेप्रेझेंट करतात. म्हणजे एक माणूस असेल तो क्लायंटची आई रेप्रेझेंट करेल, दुसरा अच्छा, म्हणजे माणूस फॅमिली मेंबर्स रिप्रेझेंट फॅमिली करतात. मेंबर्स, किंवा मनी प्रॉब्लेम असेल तर क्लायंटचा जो मनी आहे त्याला रेप्रेझेंट करेल, क्लायंटचा जो ब्लॉक आहे त्याला रेप्रेझेंट Okay. करेल आणि क्लायंटला रेप्रेझेंट Okay. करेल. क्लायंटचं काम असतं बसायचं आणि सगळं ऑब्झर्व ऑब्झर्व पण करायचं. मग इथे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना ह्यांची क्लायंटची हिस्ट्री माहिती असते का नाही, तेव्हा? जरा काही पण माहिती नाही, नसते. नाही, काही माहिती त्यांना कसली केस चालली आहे ते मी ते पण सांगत नाही. ओके. असं आहे. आता काय होतं की तुम्ही विचार करा की रेडिओ, आपण एक्झाम्पल घेऊ. रेडिओमध्ये तुम्ही बघाल तर एक अँटेना असते, हल्ली दिसत नाही पण अँटेना असते असते. आणि सिग्नल पकडते. बरोबर. आपण ट्युनिंग करतो आणि कुठलं वेगवेगळे स्टेशन, मिरची Correct. लागतं, 95 बिग FM लागतं वगैरे वगैरे. तसंच इन द सेशन जेव्हा मी फील्ड सेटअप करतो तर जे लोक रेप्रेझेंट करत असतात, इनडायरेक्टली दे बिकम अन अँटेना फॉर द क्लायंट. ओके. असं विचार मी बरं. सोप्या शब्दात जर अच्छा. समजवायचं हां, सांगितलं हां, तर. आणि ते मग जे काय त्या माणसाचे म्हणजे आईचे किंवा वडिलांचे जे काय फ्रिक्वेन्सीज आहेत, म्हणजे फ्रिक्वेन्सीज म्हणजे याच्यामध्ये फिलिंग्ज आहेत, इमोशन्स आहेत, ओके. ते सांगतात की बाबा मला इथे छातीमध्ये खूप धडधड होते, मला खूप दुःख आहे, किंवा माझी पाठ दुखते, माझा पाय दुखतोय, ओके. ह्या टाईपचे गोष्टी ते सांगायला बरं. लागतात. किंवा मला ह्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल, की मला क्लायंट बद्दल किंवा मला वडिलांबद्दल असं काही प्रेम आहे असेल, किंवा हां. असं राग आहे, किंवा मी खूप दुःखी आहे कारण इथे काहीतरी मला खालती दिसतंय, ते काय माहिती नाही. मग कळतं की काहीतरी जुनं काहीतरी ट्रॉमा आहे किंवा ओके. जुनी काही हे आहे, असं बऱ्याच गोष्टी अशा मग कळायला लागतात. पण हे सगळं सायकोलॉजीशी रिलेटेड आहे का या सर्व गोष्टी? सायकोलॉजीशी सुद्धा आहे आणि स्पिरिच्युअल सुद्धा आहे. Okay. सो दिस इज इन अ वे इट इज अ आर्ट ॲज वेल ॲज अ सायन्स, इज हाऊ आय वुड पुट सो हे कॉम्बिनेशन मध्ये या हो. सर्व गोष्टी हो. असतात. मेन फ्रिक्वेन्सी मॅच होणं
मॅच पण नाही, ती ऑटोमॅटिकली तिथे ऑटोमॅटिकली उभं केलं होतेच, की होऊनच ट्यून जातं. होतेच, म्हणजे हो, त्या हो, फील्ड हो. मध्ये गेलं ते की. म्हणजे आपण म्हणू शकतो की तुम्ही एका एरियामध्ये जाताय जिथे तुम्ही अख्ख्या म्हणजे आपण एकमेकांना कनेक्टेड असतो. मी ओके. एक्झाम्पल असं देईन, 5 मोबाईल टावर आहेत हम्म, अँड दे आर कनेक्टेड टू इच अदर, ओके. पण आपल्याला काही कनेक्शन्स तर दिसत नाही. हम्म, सपोज एखादा मोबाईल टावर बंद पडला हम्म, तर कनेक्शन डिसरप्ट होतं, एरियामध्ये बरोबर, जे काय बरोबर. फोन कॉल्स वगैरे किंवा हो. डेटा वगैरे प्रॉब्लेम होऊन जातो. हम्म, तो हेच तसंच आपण कॉन्स्टलेशन मध्ये म्हणू शकतो. जर आपला परिवार आहे आणि हम्म, कुणीतरी मागे कोणीतरी एक खूप मोठा ट्रॉमा घेऊन बसलेला ओके, आहे, हा. तर तो मोबाईल टावर बंद पडलाय असा विचार करा, अच्छा. तर अख्खी सिस्टम नीट चालेल का? नाही चालणार. नाही चालणार, बरोबर. त्या तिथे जिथे मागे आपला Problem प्रॉब्लेम जिथे- झालाय हम्म, तिथे जर जाऊन आपण त्यांना हिलिंग दिलं आणि जो माणूस आहे त्याला हिलिंग दिलं, तर ते मोबाईल टावरचं नेटवर्क अख्खं नीट चालेल. करेक्ट करेक्ट. फॅमिली नेटवर्क तसंच नीट चाललेलं आहे. ओके. कॉन्स्टलेशन इन अ वे इज अ नेटवर्क, नेटवर्क, असं तुम्ही करेक्ट विचार करेक्ट. करा. मग ऍज अ इनविजिबल नेटवर्क. अच्छा अच्छा. मग ऍज अ फॅसिलिटेटर तुमचा काय रोल असतो तिथे? माझा रोल बराच असतो. एक तर आहे की पहिलं तर क्लायंटला समजून घ्यायचं की क्लायंटचे काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे. कारण कधी कधी काय असतं की आपण येतो म्हणजे ऍज अ क्लायंट आपण जेव्हा जातो तेव्हा म्हणजे वी आर नॉट एबल टू, आपण एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे ते सांगता येत नाही आपल्याला. बरोबर. पहिलं तर ते समजायचं. दुसरं आहे जे फॅमिली नेटवर्क आहे, जर माहिती असेल तर ते अख्खं आपण ड्रॉ Set करून करायचं. सेट करायचं, म्हणजे क्लायंटला पण एक आयडिया येते. हम्म, तिसरी गोष्ट आहे तो फील्ड जो आहे तो आपण सेटअप करून रेप्रेझेंटेटिव्हना Okay. तिथे उभं Okay. करायचं. आता रेप्रेझेंटेटिव्हना उभं केल्यानंतर ते बरंच काय काय सांगायला लागतात आणि एकतर नुसतं सांगत नाही, ते वेगवेगळ्या ठिकाणी उभे असतात, ओके. बरोबर. तर ह्याच्यामध्ये मग ते जी थिअरी आहे किंवा जे सायन्स आहे ते बाहेर येतं. बरं. ते काय बोलतायत, हम्म. ते कुठे उभे आहेत, ते कसे बोलतायत, हम्म, ह्या सगळ्या गोष्टी एक तर ऑब्झर्व करून समजायचा की प्रॉब्लेम कुठून येतोय. फक्त हे तिघं उभे आहेत म्हणजे प्रॉब्लेम इथेच नाहीये, Okay. प्रॉब्लेम कुठेतरी दुसरीकडे Okay. लपलेला असू बरं शकतो. बरं. फॉर एक्झाम्पल, एक आता क्लायंट होते, त्यांच्या आईचं आधी अबॉर्शन झालेलं होतं आणि मग क्लायंट बॉर्न झालेले होते. तर क्लायंटला कळत नव्हतं की मला नेहमी मी म्हणजे सगळं नीट चाललंय, रिलेशनशिप छान आहे, माझं जॉब छान आहे, पैसे मुलं सगळं नीट आहे, पण एक ना नेहमी मी असं सॅड आणि डिप्रेस्डच असते आणि मी बाकी ठिकाणी काउन्सिलिंग वगैरे घेतलेलं आहे पण काही उपयोग नाही झालेला आहे. आणि मग कॉन्स्टलेशन सेटअप केलं तेव्हा क्लायंटचे जे रिप्रेझेंटेटिव्ह होते ते बोलले माझ्या बाजूला मला काहीतरी फील होते, ओके. इथे काही नव्हतं हा, तिथे. हा. तर मी बोललो तुमचं काही म्हणजे अबॉर्शन वगैरे झालेलं होतं का तुमच्या आईचं वगैरे, म्हणजे सिबलिंग्स तुम्हाला काही बरोबर. होते किंवा मिसकॅरेज. ती बोलली नाही तसं काही नाहीये. तरी पण जे काही हे मिळत होतं तर त्याच्यावरनं Signals. कळलं की हा. आहे सिग्नल्सच्यामुळे. Okay. तर आम्ही तिथे ठेवलं आणि मग त्याच्यानंतर जे क्लायंटचे रिप्रेझेंटेटिव्ह बोलले हा आता मला बरं वाटतंय, मग तिथे आम्ही हिलिंग सेंटेन्सेस केले, बोललो वगैरे, Okay. बरंच काय काय Okay. केलं जे प्रोसेसेस असतात ते. आणि मग एकदम स्मूथ सगळं झालं. क्लायंट सेशन क्लोज झालं, क्लायंट गेले, त्यांनी मला रिपोर्ट केलं की मला छान झोप लागते वगैरे वगैरे. आणि मला एक 10 दिवसानंतर त्यांचा फोन आला की मी परत इंडियाला आले. ते अब्रॉड होते, दुबईला. आणि इथे आल्यानंतर माझ्याशी बोलले की ती बोलले मी आईला भेटले आणि मग बोलता बोलता मी विचारलं की तुझं असं काही होतं का, म्हणजे झालं. तर आई बोलली अगं हो, तुझ्या आधी एक मुलगी होती जिचं मिसकॅरेज झालेलं होतं आणि हे आम्ही एवढं दुःख होतं की आम्ही कोणाशी शेअरच केलेलं नव्हतं. तर अशा गोष्टी मग बाहेर पडतात. तर इथे मग ती फॅसिलिटेटरची स्किल असते की एक तर समजायचं प्रॉब्लेम कुठे आहे आणि मग त्याचं सोल्युशन. तुम्हाला थोडक्यात मेसेज तो डिकोड करावा लागतो. हा, म्हणजे जे काय चाललंय ते नवे डिकोड करावं लागतं बोलण्यावरनं, पोझिशनवरनं. पोझिशनचा एक एक्झाम्पल परत देतो मी. तुम्ही सपोज जॉब करताय, तर तुमची एक क्युबिकल आहे आणि तुमचे बॉस आहेत, त्यांची सपोज केबिन आहे, बरोबर. तुम्ही रोज तुमच्या क्युबिकल मध्ये जाऊन बसताय आणि काम करताय. उद्या जर तुम्ही तुमच्या बॉसच्या केबिन मध्ये जाऊन त्यांच्या खुर्चीवर बसून काम करायला लागाल तर बरोबर आहे का? नाही, बरोबर ना. ते मिसमॅच होऊन जाईल एनर्जीचा किंवा प्रोटोकॉलचा किंवा हायरार्कीचा. तसंच परिवारात पण असतं, तसंच सगळ्या सिस्टम्स मध्ये असतं. ईच सिस्टम हॅज अ हायरार्की, ईच सिस्टम हॅज अ प्रोटोकॉल.
जर मी उद्या माझ्या वडिलांच्या जागी उभं राहायला लागलो किंवा त्यांचं मी वडिलांपेक्षा मोठा आहे असं असं बोलायला लागलो दाखवायला. तर ते चालणार नाही. कारण वडील आहेत आणि Correct. मुलगा त्यांची मुलगा जागा असतो. ती वडिलांच्यामुळे मुलाला लाईफ बरोबर, मिळाली बरोबर. असते, लाईफ फोर्स मुलाकडे वडिलांकडे Correct. येतो. तर तशीच ही हायरार्की असते. अशा बऱ्याच हायरार्कीज पण मग असतात. इथे सुद्धा जेव्हा फील्ड तुम्ही तयार करता तेव्हा सुद्धा तिथे ते पोझिशन्स त्याप्रमाणे तिथे उभे असतात का रिप्रेझेंटेटिव्ह? नाही, कुठेही उभे असतात. ते तुम्ही त्यांना- डिसाईड करता? मी नाही डिसाईड करत, क्लायंट Yes. डिसाईड करतो. Okay. इट इज लाईक अ इंटरनल पिक्चर ऑफ द क्लायंट की माझा परिवाराचं काय म्हणतो ओके हायरार्की किंवा पिक्चर अशी आहे आता. आणि आपलं काम आहे की ते पिक्चर जर प्रॉब्लेम मध्ये आहे किंवा मिसअलाइंड आहे बरोबर. तर त्याला आपण परत Align अलाइनमेंट मध्ये आणायचा प्रयत्न करतो. ओके असं असतं. फारच फॅसिनेटिंग आहे. हा. म्हणजे जेवढं आज जाऊ नये या विषयात तेवढं आणखीन येस, उत्सुकता निर्माण होते की काय नक्की असेल या सर्व गोष्टी. ह्याच्यात एक अजून एक मला सांगा, म्हणजे सिन्स आपण बोलतोय, तुम्ही विचाराल की काय टाईपचे ट्रॉमाज असतात ज्याच्यामुळे इश्यूज येऊ शकतात. तर एक असू शकतं, आता मी थोड्या वेळा आधी बोललो, अबॉर्शन्स, बरोबर, मिसकॅरेजेस. बरोबर. ओके, म्हणजे काही म्हणजे त्याचं काही ह्याच्यात राईट रॉंग आपण कोणाला आपल्या जज हातात करत काहीच नाही नसतं. आहोत. आपण फक्त जर असं काही झालं असेल तर चान्सेस आहेत पुढे प्रॉब्लेम्स ओके. होतात. ओके दुसरं आहे जसं मी बोललो बँक्रप्सी किंवा असं म्हणजे मेजर फायनान्शियल बरोबर. लॉसेस वगैरे टाईपची गोष्ट. तिसरी गोष्ट आहे की कोणी असं परिवारामधनं त्याला बाहेर Abandon ढकलून केलं. टाकलेलं आहे आणि लोक विसरून गेले. ओके तर मग असा कोणी व्हॅक्युम जर क्रिएट झाला असेल तर मग तो प्रॉब्लेम. ओके. आणि हे 2, 4, 5 जनरेशन आधी पण असू शकतं. अच्छा एवढ्या हा, मागे असू हा, शकतं. हा, ओके असं असतं. आणि मग ते चालत राहतं ना, 5व्याने 4थ्याला दिलं किंवा पण मग 3ऱ्याला दिलं असं होतं. सपोज तुमच्याकडे कोण क्लायंट येतो तर त्याला फार फार तर आजोबांपर्यंत माहिती असू शकते. हो, पण हो. त्यांच्या मागच्या पिढ्यांची कशी आजोबांनी माझ्याकडे एक क्लायंट होते जे सांगू शकता. अनफॉर्च्युनेटली ही वॉज अन ऑर्फन, सो ही डिड नॉट इवन नो अबाउट हिज पेरेंट्स. ओके पण हे फील्डमध्ये असं असतं की आपण बघा, एंड ऑफ द डे मी बोललो मोबाईल नेटवर्क आहे, इनव्हिजिबल हो. एनर्जीज एकमेकांना कनेक्टेड आहेत. तर त्यामुळे फील्डमध्ये तेव्हा हे पण कळलं की काय आधी झालेलं होतं ते, आई वडिलांचं काय झालं, आधलं काय झालं, ओके, बरेच कळतात. ओके. एक माझी केस होती जे पाकिस्तानमधनं, म्हणजे अखंड भारत जेव्हा हा, पार्टिशन झालं फाळणी झाली. तेव्हा ते लाहोरमध्ये वगैरे, बरोबर. कराची लाहोर कुठेतरी होते आणि त्यांना सगळं त्यांचं सोडून इथे इंडियाला अच्छा. यावं लागलं. ओके. आणि तो खूप ट्रॉमॅटिक इव्हेंट होता, कारण तुमची सगळी संपत्ती, सगळं सोडून घर, तुम्हाला यावं लागतं. सगळं सोडून यावं लागतं. तर ह्या टाईपचे इव्हेंट्सचा सुद्धा खूप इम्पॅक्ट पुढच्या जनरेशन. अच्छा नॉट नेसेसरीली पैशाचा, इट कॅन बी सडन रिलेशनशिप्स, चेंज. इट कॅन बी हेल्थ. हा. तर त्या क्लायंट्स होतं हेल्थ इश्यूज, ओके. म्हणजे पर्सिस्टंट काही ना काहीतरी एक हेल्थ इश्यू झाला तर दुसरा दुसरा काहीतरी परत चालू होतो. असं होतं. हे होतं कशामुळे? बिकॉज ऑफ लव्ह अँड लॉयल्टी टुवर्ड्स आवर अँसेस्टर्स. लव्ह म्हणजे अच्छा. प्रेम आणि निष्ठापोटी. मी ओके असं म्हणजे अँसेस्टर्सची आपल्या आत्ताच्या जनरेशन नाही, आपण त्यांचं प्रेम आपलं आपल्याला एवढं प्रेम त्यांच्याबद्दल असतं प्रेम. टुवर्ड्स ओके. अँसेस्टर्स की आपण म्हणतो की मी तुमचं पेन, मी तुमचं सफरिंग बघू शकत नाही. अच्छा. तुमचं पेन, तुमचं सफरिंग मला मला द्या, द्या. मी हा. घेतो आणि मी पुढे जातो. असं होऊन जातं. ओके. तर आपलं काम असतं ती आयडेंटिफाय करणं की हे पेन तुमचं आहे, हे सफरिंग तुमचं आहे का कोणाचं दुसऱ्याचं आहे, आणि यू जस्ट वॉन्ट टू रिटर्न इट टू हुएवर इट बिलॉंग्स टू, ओके. आउट ऑफ लव्ह अँड रिस्पेक्ट. मग हे सगळं त्या प्रोसिजरमध्ये सगळं होऊन जातं. ओके. ही जी फॅमिली कॉन्स्टिट्युशनची टेक्निक आहे किंवा थेरपी आहे ती एवढी इफेक्टिव्ह आहे, तर मग आपल्या भारतामध्ये एवढं का त्याचं एवढी चर्चा का नाही होत किंवा लोकांपर्यंत का नाही पोचली अजून ती? जसं मी बोललो तसं 2-3 कारण आहेत. एक तर युरोपमध्येच नवीन आहे, तर इंडियामध्ये अजून, भारतात तर अजून नवीन आहे. दुसरी गोष्ट की ट्रेनिंग फार हे आहे, म्हणजे लांब आहे, हो. डिफिकल्ट आहे, सोपं हा, म्हणजे नाही. वर्षाचे एक वर्ष trainings पूर्ण असतात. ह्याला डेडिकेट करा, पूर्ण नाही पण म्हणजे तुम्हाला Almost. रेग्युलरली डेडिकेट करावं हं. लागतं. तिसरी गोष्ट आहे की त्यामुळे नंबर ऑफ फॅसिलिटेटर्स पण कमी आहेत. ओके. आणि चौथी गोष्ट आहे की कुठे ना कुठेतरी समजावणं की हे एक्झॅक्टली हा. की बाबा तुमचे प्रॉब्लेम तुमचे नाही आहेत, तुमच्या पूर्वजांचे आहेत किंवा तुमच्या आई वडिलांचे याच्यामुळे आहेत. की ओके. हे एक चौथी गोष्ट आहे. कारण आपण नॉर्मली जेव्हा कुंडली बघतो किंवा न्यूमरोलॉजीचे अंक बघतो, त्याच्यामध्ये काय की
तुम्ही जे काही तुमचे स्ट्रेंथ्स विकनेसेस आहेत आणि तुमच्या पास्ट लाईफमध्ये काही तुम्ही जर कर्मामुळे बरोबर इश्यूज असतील ते ते तुम्हाला असतात दिसतात. ऍस्ट्रोलॉजीमध्ये थोडं तुम्हाला पितृदोष वगैरे किंवा वगैरे ह्या टाईपच्या गोष्टी हा मला दिसतात. तेच विचारायचंय हा. की अँसेस्टर्सचं आपण हे सगळ्या गोष्टी बोलतो तर बरोबर. इथे पितृदोषाचं आणि आपले काय पॅटर्न्स आपण बोलतोय त्याचा काही संबंध आहे का? थोडासा आहे आणि थोडासा नाही आहे. ओके थोडा आहे कारण पितृदोषामध्ये जेवढी मला माहिती आहे, मी एकदम ह्याच्यात एक्सपर्ट नाही आहे, पण मी जे सांगतोय ते पितृदोषामध्ये आपण बऱ्याच वेळेला बघतो नॉर्मली काहीतरी पितृंनी प्रॉब्लेम केलेले असतात त्याच्यामुळे आपण त्याचं Suffer. भोगतोय असं आपण म्हणतो की बाबा देऊळ होतं ते तोडलं गेलं आणि बरोबर. मग हे झालं किंवा गौ हत्या झाली किंवा बायकांबरोबर स्त्री ऋण हो, वगैरे असं हो. बऱ्याच Correct, टर्म्स correct. असतात. ते बरोबर आहे, मी ते तर काही चुकीचं नाहीच आहे आणि त्याचे रेमेडीज असतातच. ह्याच्यामध्ये अपार्ट फ्रॉम दॅट बऱ्याच गोष्टी आहेत, जसं मी बोललो की अबॉर्शन हो झाले, हो मेंटल ट्रॉमा झाला, पार्टिशन सारखी गोष्ट बरोबर. झाली. दुसरी गोष्ट आहे की आई वडिलांमध्ये पण सपोज काही वाद असतील. वाद असतील, रिलेशनशिप इश्यूज असतील, त्या टाईपच्या गोष्टी झाल्या. ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळेला त्या पितृदोष आणि ह्याच्यामध्ये कव्हर कळत होत नाही. नाहीत. आणि आपण जे काही सायकोलॉजिकली किंवा मेंटली इमोशनली जे बर्डन्स घेतलेले असतात ते बऱ्याच वेळेला त्या पूजांच्या थ्रू किंवा त्या रेमेडीजच्या थ्रू 100% बऱ्या होत नाही आणि आपल्याला कळत पण नाही की कुठून आलंय आणि Correct, काय correct. झालंय. बरोबर. ह्याच्यामध्ये तुम्हाला पिक्चर एकदम दिसतं की बाबा हे इथून असं असं ह्या कारणामुळे आलेलं आहे. आणि जेव्हा कुठली गोष्ट जी हिडन असते, इनविजिबल असते, जर ती दिसली आणि दिसायला लागली आणि कळायला लागली बरोबर. तर मग त्याचा इफेक्ट पण आपल्यावर नक्कीच, ऑटोमॅटिकली कमी होऊन ओके. जातो. असं. जेव्हा क्लायंट तुमच्याकडून हे सेशन घेतात तर त्यानंतर साधारण किती दिवसात त्यांना रिझल्ट मिळायला सुरुवात होते? टू बी व्हेरी ऑनेस्ट काही प्रेडिक्ट नाही करता येत. ओके. कधी कधी 1 दिवसात, जसं मी बोललो हो, माझं मला 2 2 दिवसामध्ये दिवसात पण कळलं. झालेलं आहे, तसं पण होतं. आणि कधी कधी असं होतं की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम होत राहतं. आता ह्याची एक गंमत अशी आहे की बऱ्याच वेळेला ह्या सेशन्सना लॉंग टर्म बेनिफिट पण देतात ओके. शॉर्ट टर्मच्या बरोबर. बरं. शॉर्ट टर्म आहे की बाबा मला नोकरीचा प्रॉब्लेम चाललाय तर तुमचं नोकरीचं ठीक झालं, पण मग तुम्ही 6 महिने 8 महिने 1 वर्षानंतर मध्ये पण तुम्ही बघाल की तुम्हाला ग्रोथ मिळते ओके. नोकरीमध्ये. हां. तर इट इज लाईक एकदा कसं आहे सांगू का, हे प्लंबिंग सारखं आहे. प्लंबिंगचा पाईप मध्ये जर काही कचरा Correct, अडकलेला correct. हो. असेल तर तुम्ही तो कचरा काढला, पाणी तर यायला लागेल पण ते Flow पाणी चालू 1 वर्ष राहील. पण तुम्हाला बरोबर, येणार ना, ते बरोबर. काही 10 दिवसाची गोष्ट नाहीये. तर ह्याचे शॉर्ट टर्म बेनिफिट्स पण असतात आणि लॉंग Long टर्म पण. term. असं मी म्हणजे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ नाही शकणार की बाबा आज केलं तर तुम्ही बरोबर. उद्याच हे व्हाल. ते थोडं अनप्रेडिक्टेबल असतं आणि आय थिंक कुठलीही रेमेडी ह्या Actually, लेवलचं नाही प्रेडिक्ट करू करूच शकत. शकत नाही. तर फॅमिली कॉन्स्टलेशन या नावावरून असं वाटतं की ही जी टेक्निक आहे किंवा ही थेरपी आहे ही फक्त रिलेटेड टू फॅमिली आहे. तर असंच आहे का ही बिझनेस ग्रोथ किंवा आपल्या पर्सनल ग्रोथसाठी पण ही फॅमिली कॉन्स्टलेशनची पद्धत उपयोगी पडते? जसं मी बोललो की ऍक्च्युली हे कॉन्स्टलेशन हे वर्ड त्यांनी वापरला आणि हे आम्ही बोलत राहिलो कारण नाव ओरिजिनल ते आहे. पण तुम्ही विचार कराल तर ऍक्च्युली इट इज अ नेटवर्क इन अ सिस्टम. म्हणजे ही नेटवर्क आपण बेसिकली बघतोय. तुम्ही जर विचार कराल तर तुम्ही सिस्टमच्या पार्ट मल्टिपल लेवलवर असता. तुम्ही फॅमिली इज ऑल्सो अ सिस्टम. तुम्ही ज्या जॉबला जाता किंवा बिझनेस तुमचा असेल जिथे काम करताय ते सिस्टम आहे. तुम्ही सपोज एका हाऊसिंग सोसायटीमध्ये राहताय तिथे पण एक सिस्टम असते, रूल्स असतात. तर वी आर पार्ट ऑफ मल्टिपल सिस्टम्स. फॅमिली ही जी गोष्ट आहे ही आपली इमिजिएट, म्हणजे फर्स्ट तुम्ही बॉर्न होता फॅमिलीमध्ये, तुमचे जे काही तुम्हाला शिकवण मिळते, व्हॅल्यू सिस्टम मिळते, ती सगळी परिवारामधनं मिळते आणि जेनेटिक्स पण परिवारात येतात. त्यामुळे मॅक्झिमम इम्पॅक्ट तुमच्यावर असतो फॅमिलीचा. पण जसं मी बोललो की मल्टिपल सिस्टम्स चालू असतात. तर ही कॉन्स्टलेशन जी मोडॅलिटी आहे इट वर्क्स ऑन एनी सिस्टम. तर जसं मी बोललो मी बिझनेस कॉन्स्टलेशन्स आणि ऑर्गनायझेशनल कॉन्स्टलेशन्स पण शिकलोय. तर तिथे बिझनेसला आपण ऍज अ सिस्टम बघून काम करू शकतो. प्रॉपर्टी कॉन्स्टलेशन्स असतात. म्हणजे मी एक एक्झाम्पल देतो. एक क्लायंट होते ज्यांची प्रॉपर्टी 5 वर्षापासून रेंटवर जात नव्हती. त्यांना रेंटवर द्यायची होती, विकायची नव्हती. काही इश्यू नव्हता. ब्रँड न्यू प्रॉपर्टी, छान गेटेड कम्युनिटी, एव्हरीथिंग वॉज परफेक्ट. पण काही कारणामुळे जातच नाहीये. म्हणजे आयदर रेंट घ्यायला कोणी येत नाही किंवा आला तरी लास्ट मिनिट कॅन्सल होते.
तर मग आम्ही कॉन्स्टलेशन केलं. तर कॉन्स्टलेशनमध्ये असं कळलं की ती प्रॉपर्टीचे इमोशन्स बाहेर आले, की अच्छा. प्रॉपर्टीचं काय दुःख होतं किंवा ओके. काय हे होतं. वास्तू वगैरे काही नाही, फक्त आम्ही कॉन्स्टलेशन केलं. ओके. आणि मग आम्ही जसं माणसांबरोबर करतो तसंच हिलिंग सेंटेन्सेस आणि वगैरे आम्ही वापरून प्रॉपर्टी बरोबर काम केलं त्या कॉन्स्टलेशन मध्ये. पण मग तिथे सुद्धा एक रिप्रेझेंटेटिव्ह होता, प्रॉपर्टीसाठी ओके. एक रिप्रेझेंटेटिव्ह होती आणि एक क्लायंटसाठी पण एक रिप्रेझेंटेटिव्ह ओके. होता आणि रेंट म्हणजे रेंटरसाठी पण एक रिप्रेझेंटेटिव्ह बरं. होता, कारण फ्युचरमध्ये रेंटर पण करेक्ट, हवा करेक्ट. ना हां. असं. तर आधी प्रॉपर्टीला आम्ही तिचं दुःख समजून, जे काय होतं दुःख हम्म. आणि म्हणजे की माझ्यावर लक्ष दिलं नाहीये तुम्ही, मला नीट ठेवलं नाहीये, ओके. मला येऊन तुम्ही भेटत नाही, ह्या टाईपच्या अच्छा, गोष्टी अच्छा. होत्या. हां. प्रॉपर्टी बोलत होती. तर आम्ही मग त्याच्यावर हिलिंग सेंटेन्सेस वगैरे केले, सगळं झालं. रेंटर जो कॉन्स्टलेशन मध्ये होता तो पण मग यायला तयार झाला. असं सगळं आणि कॉन्स्टलेशन संपलं. आणि मग अराउंड 15-20 डेज मध्ये त्यांना जशा टर्म्स अँड कंडिशन्स वर द्यायची होती प्रॉपर्टी, तशीच्या तशी ती हे झाली, ओके. रेंटवर गेली. सो तो सॉल्व्ह झाला हा, त्यांचा बिझनेसमध्ये पण मी बघितले. फॉर एक्झाम्पल बिझनेस पण कॉन्स्टलेशन असतं, त्याच्यामध्ये सेल्स कॉन्स्टलेशन होतं, सेल्स अडकलेले होते एका बिझनेसचे. मग त्याच्यामध्ये आम्ही आयडेंटिफाय केलं की डिस्ट्रीब्युटरचा इश्यू आहे का, सेल्स टीमचा इश्यू आहे का, बिझनेसचा स्वतःचा इश्यू आहे. तर मग कळलं की ते सेल्स टीमचा इश्यू होता इन टर्म्स ऑफ मोटिवेशन. बरं. मग त्याच्यावर मग आता त्याच्यात थोडे हे केले आणि मग कॉन्क्रीट स्टेप्स आम्ही क्लायंटला सांगितलं की बाबा तुमच्या सेल्स टीमचा मोटिवेशनचा इश्यू आहे, तर यू नीड टू फिगर आउट की बाबा मोटिवेशन तुम्हाला कुठल्या मार्गाने सॅलरीचा तुम्ही आहे करायचं. का ह्याचा आहे, आणि आपण हवं तर मग अजून एक कॉन्स्टलेशन करू. मग आम्ही अजून एक केलं आणि बरं. मग सेल्स त्यांचे मग ऑन ट्रॅक येऊन वाव. हे व्हायला लागलं. तर असे बऱ्याच ह्याच्यात करता येतात. आतापर्यंत आपण जे बोललो ते नॉर्मली मी Correct. बोलतोय ट्रॉमा असतो हो, आणि हो. मग आपण नीट करतो, किंवा इश्यूज असतात आणि ते ते सॉल्व्ह करायला solve वगैरे करायचं. असं. तर एक तर तो प्रकार झाला. दुसरं असतं, आपण एक गोष्ट ह्याच्यात नाही विसरली पाहिजे की आपले अँसेस्टर्स आपल्याला स्ट्रेंथ सुद्धा देतात आणि काही त्यांचे ट्रॉमाज असतात ते आपण carry त्यांच्याकडे करतो. ठेवतो. हो. कारण ते जर बॉर्न झाले नसते, ते जर ह्या जगात उभे राहिले नसते, तर आपण पुढे पाऊल नक्कीच. ठेवूच शकलो नसतो. बरोबर. आपल्या आई वडील किंवा आपल्या आजी आजोबा पणजोबा ह्या सगळ्यांमुळेच आज आपण इथे आहोत Correct, आणि correct. आपण पुढे वर्ल्डमध्ये चालू शकतोय. तर एक तर मी बोललो तसं विकनेसेस काही असतात जे आपण कधी कधी क्रिएट होतात, इश्यूज किंवा ट्रॉमाज सिस्टम, फॅमिली सिस्टमचे. दुसरे असतात स्ट्रेंथ्स. तर कॉन्स्टलेशनच्या थ्रू तुम्ही तुमच्या अँसेस्टर्सचे स्ट्रेंथ्स पण ऍक्सेस करू शकता. ओके. हा, बरं. काय कोणी एक आजोबा असतील जे खूप मोठे बिझनेसमॅन होते, मे बी मला माहिती पण नव्हतं, पण त्यांचं जे काही स्ट्रेंथ्स आहेत की बरोबर. बिझनेसमॅन, किंवा ही मस्ट हॅव बीन व्हेरी गुड इन टर्म्स ऑफ मॅनेजिंग हिज माइंड और हम्म. मॅनेजिंग हिज हेल्थ. तर आपण हे सगळे स्ट्रेंथ्स पण नक्कीच, ऍक्सेस नक्कीच. करू शकतो. हम्म. पॉइंट 1. पॉइंट 2 हा आहे की कधी कधी लोकांचं सगळं स्मूथ चाललेलं असतं, बट यू वॉन्ट टू ग्रो फर्दर. बरोबर. आपली सगळ्यांचीच इच्छा इच्छा असते. असते पर्सनल ग्रोथ. हो, पर्सनल ग्रोथ, फायनान्शियल, सर्वच एव्हरीथिंग. गोष्टी, म्हणजे हां. ऑल वी वॉन्ट टू बी Correct. ग्रोईंग इन लाईफ, राईट? मेनी टाइम्स नाही, ऑल द टाइम. तर त्याच्यासाठी पण आपण कॉन्स्टलेशन करू शकतो. Okay. सो वन इज यू कॅन ऍक्सेस युअर ओन इनर स्ट्रेंथ्स, जे आपल्यामध्ये इनेट म्हणजे देवानी किंवा आपल्या बॉर्न झालोय त्याच्यामध्ये जे स्ट्रेंथ्स आहेत असतात. ते आपण ऍक्सेस करू शकतो. अँसेस्टर्सचे स्ट्रेंथ ऍक्सेस करू शकतो. आणि फ्युचरमध्ये काही गोष्टी, म्हणजे सपोज तुम्हाला एक तुमचं हे आहे, गोल आहे Okay. किंवा हे आहे, तो अचीव्ह अचीव्ह करण्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी पण कॉन्स्टलेशन Okay. करू शकता. तो फ्युचर म्हणजे एक्झाम्पल देऊ शकतो की एका क्लायंटला बुक लिहायचं होतं आणि ते होत नव्हतं, तर आम्ही 2-3 कॉन्स्टलेशन्स केली. Okay. पहिलं होतं की अंडरस्टँड केलं की ब्लॉक कुठून येत आहेत, तर ब्लॉक्स आम्ही आधी त्याच्यावर वर्क बरोबर. केलं, जे काय फॅमिलीमध्ये वगैरे होते ते. मग त्याच्यानंतर स्ट्रेंथ्स कुठून काय काय मिळत आहेत, इंटरनल स्ट्रेंथ काय बाबा. रायटिंगमध्ये पण स्टाईल्स Correct, असतात correct. की नरेटिव्ह स्टाईल आहे का, म्हणजे सॉरी, क्राईम फिक्शन लिहायचं आहे का, काही पोएम लिहायचं आहे का, बरोबर. काय, व्हॉट इज युअर स्ट्रेंथ, ते ऍक्सेस केलं. अँसेस्टर्स कडनं स्ट्रेंथ ऍक्सेस केले. आणि मग नंतर फ्युचरमध्ये जे बुक येणार आहे त्याच्यावर टुवर्ड्स जाण्यासाठी जो पाथ आहे त्याच्यावर आम्ही मग वर्क केलं. ओके. तसं 3 स्टेप प्रोसेसमध्ये बरं, आम्ही बरं. काम केलं होतं आणि मग त्यांचं बुक पण पब्लिश झालं. मस्त. म्हणजे ओव्हरऑल सर्व गोष्टींसाठी Yes. कॉन्स्टिलेशनचा हो. फायदाच होतो. हो हो. व्हेरी, आणि म्हणजे इट इज व्हेरी वाईड सब्जेक्ट, बट ऍट द सेम टाइम यू नीड डेप्थ टू ऍक्च्युली वर्क ऑन इट, Okay. असं म्हणतो. तर मला असं म्हणायचं की लोकांनी या फॅमिली कॉन्स्टिलेशन कन्सेप्टवर विश्वास का ठेवावा? टफ क्वेश्चन. कारण मी बोलणार विश्वास ठेवा आणि ते तर आहे. पण मी कारण असं बरेच म्हणेन- जण असे आज आपल्याला म्हणजे ट्रोल सुद्धा करू शकतात हो, या विषयावर. हो, बरोबर. सो
का विश्वास ठेवावा? बरोबर. बघा, एक तर आपल्या हिंदू संस्कृतीमधनं आपण जर बोललो तर आता मी 2-4 दिवस आधीच पौर्णिमा होती तर मी सत्यनारायणाच्या पूजेला बसलो होतो. ओके. तर सगळ्यात पहिली सुरुवात केली होती त्यांनी गणपतीला नमस्कार केला, त्याच्यानंतर आई वडिलांना नमस्कार केला, पूर्वजांना नमस्कार केला आणि गुरूंना नमस्कार केला. तुम्ही ऑर्डर बघाल तर गणपतीनंतर सगळ्यात पहिले आपले आले आई आई वडील. वडील. हो. दुसरी गोष्ट, जर तुम्ही फार जुनी ॲस्ट्रोलॉजी न्यूमरोलॉजी वगैरे पण पुस्तकं वाचलात इंडियन ट्रेडिशनची, तर हल्ली रेमेडीज आपण काय करतो, डायरेक्ट प्लॅनेटवर पळतो. म्हणजे गुरु तुमचा असा आहे किंवा Strong आहे, शनी हो. असं आहे किंवा शनी तर बिचारे त्यांना आपण हेच करतो. पण जर जुनी खूप पुस्तकं बघाल 100 वर्ष किंवा 60 वर्ष 80 वर्ष, तर सगळ्यात पहिली रेमेडी ते सांगायचे ती असायची, आई वडिलांचे तुम्ही सेवा करा. आता सेवा करा ते एक झालं, पण दुसरा वे असतो की तुम्ही आई वडिलांबरोबर रिलेशनशिप इम्प्रूव्ह बरोबर. करा. बरोबर. सपोज आई वडील नसतील, आता माझे नाही आहेत, पण तुम्ही कॉन्स्टलेशनच्या थ्रू यू कॅन ऑलवेज इम्प्रूव्ह द Okay. फ्लो ऑफ लाईफ विच यू आर गेटिंग फ्रॉम युअर अच्छा. मदर अँड फादर. बरं. पॉईंट नंबर 1. तर इन अ वे, म्हणजे जर मी आपल्या इंडियन कल्चर किंवा संस्कृतीच्या हिशोबाने सांगितलं तर आई वडिलांचं ऑलरेडी आपल्या ह्याच्यात Correct. इनग्रेन्ड आहेत. असतंच. ओके. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही जर बऱ्याच गोष्टी ट्राय केलेल्या आहेत आणि जर तरी तुम्हाला काही त्याच्यात मुवमेंट दिसत नसेल, तर मग मे बी इट इज अ गुड थिंग टू ओपन, म्हणजे तुमचं माइंड ओपन अप करा नक्कीच, नक्कीच. अँड ट्राय टू एक्सपिरियन्स दिस. कारण मी असं म्हणेन की एक झाड आहे, त्या झाडाला पानं असतात, फांद्या असतात, देठ असतो आणि रूट्स असतात. तर आपण बरेच मी पण करतो, अफर्मेशन्स असतात, व्हिज्युअलायझेशन बरोबर. वगैरे असतात. तर ह्या गोष्टी मी म्हणेन की पानांवर तुम्ही काही सपोज फंगस लागलाय तर स्प्रे मारलाय आणि तुम्ही निघून क्लिअर जाईल. केलंय. पण कधी कधी झाड असं असतं की स्प्रे मारून काही झाड बरं होत नाही, ते प्रॉब्लेम त्या झाडाचा घरी जो असतो तो चालूच राहतो. मग शेवटी आपल्याला कळतं की कुठेतरी रूट्स मध्ये Root किंवा cause आहे. देठामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. झालेला आहे. तर तेव्हा जेव्हा रूट कॉज वर तुम्हाला Okay. पोचायचं असेल तर कॉन्स्टलेशन इज Okay. वन ऑफ द आणि बेस्ट आपले वेज टू रूट्स डू. म्हणजे आपले आपले पूर्वज रूट्स आहेत. म्हणजे पूर्वज किंवा आपण So, ज्या सिस्टम मध्ये correct. काम करतोय तिथे जो रूट कॉज आहे तो परफेक्ट. आणि दुसरी गोष्ट की मी तुम्हाला असं सांगू शकतो की एक्झाम्पल देतो परत, की स्विमिंग मला खूप आवडतं. स्विमिंग केल्यानंतर मी फ्रेश होतो, मला मजा येते, पाण्यामध्ये असं फील होतं की मी जसं म्हणजे मासाच आहे किंवा शार्क आहे, डॉल्फिन आहे, खूप मजा येते. मी एवढं सगळं सांगितलं, स्विमिंग असं करायचं, हात असा टाका, ब्रीदिंग असं करा. बरोबर. सपोज मी हे फक्त तुम्हाला सांगितलं तर तुम्ही स्विमिंग उद्या येऊन तुम्हाला कळेल का, तुम्ही नाही. करू शकाल का? नाही. नाही करता येणार. बरोबर. स्विमिंग अशी गोष्ट आहे की पाण्यात तुम्ही जर उडी मारली बरोबर. स्विमिंग पूलमध्ये आणि कोणी ट्रेन केल्या किंवा तुम्ही स्वतः हातपाय पोहायला मारायला लागलात, तरी, हातपाय मारले, तरच तुम्हाला त्याची Correct. काय मजा आहे आणि तर काय कळेल. फायदे आहेत ते कळतील. कॉन्स्टलेशन तसंच आहे. मी इथे कितीही बोललो, पण अनलेस अँड अंटिल तुम्ही एक स्वतः- ओपन माइंड ठेवून थोडं ऍक्सेप्टन्स ठेवून, ओपन माइंड ठेवून Okay. जर एक्सपिरियन्स केलं, इवन नॉट ॲज अ क्लायंट, इवन ॲज अन ऑब्झर्वर, Okay. म्हणजे जर तुम्ही एक सेशन बघितलंय, एक नाही म्हणजे एक 5-6 बघितले, तर तुम्हाला एक ते आयडिया येईल की हा, कुठे ना कुठेतरी हे जे मी बघतोय आणि माझं आयुष्य आहे, कुठे ना कुठेतरी Connected काहीतरी आहे. सिमिलर गोष्टी चालल्या Okay. सेम नाही बरं, आहेत. बरं, तर बरं. त्यामुळे दॅट इज हाऊ आय वुड से, तुम्ही भरोसा नाही, पण एक ओपन माइंड ठेवून तुम्ही नक्कीच, डेफिनेटली नक्कीच. एक वेगळ्या अप्रोचनी बघितलं पाहिजे या सर्व गोष्टी. तर सपोज एखाद्या घरात घटस्फोट झालेत, म्हणजे 10 जणांची फॅमिली आहे, त्याच्यात 2-3 घटस्फोट झालेत, टिकतच नाही त्यांचं लग्न, तर अशा वेळेस फॅमिली कॉन्स्टिलेशन उपयोगी पडते का? हो, येस, पडते. एक तर जसं मी बोललो की पास्टमध्ये जर काही फॅमिलीमध्ये कोणी असेल ज्यांचं लग्नाचा प्रॉब्लेम होता, तर एक ते असू शकतं, किंवा लग्न झालेलंच नव्हतं हे Okay. दुसरं असू शकतं. मोस्ट लाईकली रिझन सांगतो. तिसरी गोष्ट अशी असू शकते की जे कोण मुलं आहेत ज्यांचे घटस्फोट झालेले आहेत, त्यांच्या आई वडिलांमध्येच रिलेशन चांगले नसतील. ओके. म्हणजे असं नाही की त्यांचा घटस्फोट हां, झालाय, हां. पण पण अगदी फार तुटेपर्यंत. अब्यूज, म्हणजे भांडणं होत आहेत, सेपरेट, म्हणजे एकाच घरात राहत आहेत पण काही हे हां, नाही कारण पूर्वीच्या काळी एवढी घटस्फोट कॉमन गोष्ट नव्हतं. तर नव्हती. ह्या टाईपच्या गोष्टी Correct. होत्या. पण म्हणजे लोक बोलायचे नाहीत, हो. पण एनर्जेटिकली सगळ्यांना तसंच माहिती असायचं. होतं की बरोबर. काहीतरी नीट नाही आहे बरोबर. काहीतरी. तर हे एक असू शकतं.
चौथी गोष्ट लाईक आय सेड असू शकतं की काही मिसकॅरेजेस अबॉर्शन झालेत. त्याच्यामुळे काय होतं की जे बाळ होतं जे पूर्णपणे बॉर्न होऊ नाही शकलं, तर त्याच्या दुःखामध्ये बरेच जण अडकून राहतात त्या ग्रीफमध्ये. आणि त्या ग्रीफमध्ये अडकल्यावर तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी अवेलेबलच राहत नाही, Correct. इमोशनली अवेलेबल राहत नाही. बरोबर. फिजिकली असाल, हो, सगळं हो. करताय, पण एक जे हार्ट टू हार्ट जे लिंक असते, इमोशनल कनेक्शन असतो, फ्लो तो नाही असतो होत. लव्हचा, तो होत नसतो. हे आपल्याला कळत पण नाही. आणि कारण हे इनविजिबल आहे हे, आणि आपण असं काय, अरे ते तर काय मिसकॅरेज झालं त्याचा आणि माझ्या लग्नाचा काय संबंध, बरोबर असं आपल्याला म्हणतो, वाटतं. पण बऱ्याच वेळेला ह्या असली 4-5 कारणं असतात. ओके. आता मला तरी कुठली दुसरी अशी मोडॅलिटी किंवा दुसरी कुठली अशी हे माहिती नाहीये, सिस्टम माहिती नाहीये, ज्याच्यामध्ये तुम्ही असं समजू शकता कुठून प्रॉब्लेम येतोय. आणि मी बोललो तसं, जर तुम्हाला प्रॉब्लेम कुठून येतोय कळला ना, तर ऑटोमॅटिकली बऱ्याच गोष्टी हलक्या होऊन जातात. आणि आपण हलके राहायला लागलो की लव्ह स्टार्ट्स फ्लोईंग फ्रीली, असं होऊन जातं. पॉडकास्ट सुरू झाल्यापासून मी ऐकते तुम्ही हिलिंग सेंटेन्सेस देतात. हो. म्हणजे काय हिलिंग सेंटेन्सेस म्हणजे काय असतात? हिलिंग, मी बोललो हिलिंग, पण आय वुड से ऍक्च्युअली टेक्निकल टर्म इज ट्रुथ स्टेटमेंट. ओके. म्हणजे रियालिटी किंवा खरं बोलतोय आपण. बर. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक सिम्पल गोष्ट आहे की एक ट्राय करू आपण, जस्ट कॅन यू, इफ यू डोंट माइंड, सो जस्ट क्लोज युअर आईज. ओके, जस्ट टेक अ डीप ब्रेथ and just slowly exhale from your mouth. Take a deep breath and slowly exhale from your mouth. Just relax yourself. As you breathe, just go within, inside your heart. Slow inhale and very slow exhale. जस्ट इमॅजिन करा, तुमच्या मागे तुमची आई उभी आहे. तिचे हात तुमच्या शोल्डर्सवर आहेत. ब्रीद इन थ्रू योर नोज, स्लोली एक्झेल. तुमच्या आईच्या मागे तुमची आजी उभी आहे आणि आजीच्या मागे पणजी, आणि असे सगळे ऑल द विमेन आर स्टँडिंग बिहाइंड यू. And all the life force is flowing from all these women into you. तुमच्या बॅक मध्ये बिटवीन द शोल्डर ब्लेड्स एक छोटंसं डोर आहे, एक छोटीशी विंडो आहे, ती ओपन करा. And let all the love, all the life force flow into you. It's flowing from your mother, from your grandmother into you, and just keep filling yourself up. जितकं भरता येईल तेवढं भरा, 100%, 110%. आणि तुम्ही तुमच्या आईला बोलू शकता, डिअर मदर, थँक यू फॉर द गिफ्ट ऑफ लाईफ. You are the best mother for me. I will take all this love and make something out of it in your honor. And just लव येतोय मागून, सगळे फिमेल्सच्या थ्रू तुमच्याकडे लव येतोय तुमच्या बॉडीमध्ये. Just take a deep breath in and slowly exhale.
आणि आता इफ यू आर फुल, तुमचं हार्ट चक्र ओपन करा अँड लेट दिस लव्ह फ्लो टू युअर चिल्ड्रन, टू युअर वर्क, टू युअर हजबंड, टू वॉट एव्हर यू वॉन्ट, टू युअर मनी. Let this life force, let this money, let this love flow to all of them as much as you want. You're getting love, life force from behind, and you're giving it forward. Take a deep breath in and slowly exhale through your mouth. Slowly, तुमची आई, आजी are going back into the field with the life force still flowing through you. It will always flow into you. You can close your heart chakra and the back chakra and just continue breathing. Breathe in through your nose and slowly exhale through your mouth. You can maybe, if you want, just bow down to them in gratitude if you want to. Just say thank you for life. Take a deep breath in and slowly exhale. And whenever you are ready, you can return to the room. वाव. Take some time. If you want, drink some water. मस्त. खूप वेगळा अनुभव होता. फील झालं असेल. मी अगदी. फार छोटं केलं हे. नॉर्मली माझं हो. अर्धा पाऊण तासाचं असतं, पण आता आणि इतकं छान वाटलं हा. की आई हा. तिच्याकडचे सगळे मी माझी नॉर्मली आजी. खूप मागपर्यंत नेतो. मी आज हम्म. आपल्या याच्यासाठी थोडं म्हणजे इम्प्रॉम्प्टू होतं, जस्ट वाटलं येस, करावं. मस्तच. खूप छान एक्सपिरियन्स होता. Seriously. ऍक्च्युली सक्सेस लाईज इन द आईज ऑफ द मदर. हम्म. तर तुमचं आणि जर तुम्हाला आयुष्यात बाहेर जायचंय, पुढे उभं राहायचंय इन फ्रंट ऑफ द वर्ल्ड, देन इट इज इन द आईज ऑफ द फादर. तर तुम्ही हे आणि ऍस्ट्रॉलॉजी बरोबर पण कोरिलेट करू शकता. फोर्थ Okay. हाऊस जे म्हणतो, चौथा भाव, हम्म. तो आईचा असतो आणि 9वा भाव असतो तो वडिलांचा वडिलांचा. असतो. चौथ्या भावामध्ये आता बरेच आहे, म्हणजे मी बोलायचं तर बोलू शकतो. वा. हा. मस्त अमेझिंग तर एक्सपिरियन्स होता. तुम्ही अगदी. हिलिंग छान. सेंटेन्सेस विचारत होता हा. ना, तर तुम्ही जे बोललात ना, यू आर द ओनली मदर आय हॅव, आय मीन यू आर द राईट मदर फॉर Correct. मी, असे बरेच गोष्टी असतात. थँक्यू फॉर द हा, थँक्यू फॉर द गिफ्ट ऑफ gift. लाईफ, असे बरेच म्हणजे सिच्युएशनल असतं. अच्छा. आता ह्या सिच्युएशनसाठी हे होतं बेस्ड ऑन व्हॉट इज हॅपनिंग, असे काही फिक्स्ड नाही आहेत. ओके. दॅट इज अ स्किल. Clients, इन अ हा. वे इट इज अ स्किल Correct. ऑफ द फॅसिलिटेटर, व्हॉट टू यूज ओके. वेन. ओके. म्हणजे सर्व क्लायंटवर डिपेंड आहे की तुम्ही कुठलं सेंटेन्स देणार आहे नाही, त्यांना. जे सेशन मध्ये Situation होतं, हा, मध्ये, हेच एक हे म्हणजे कसं आहे, आपण ड्राईव्ह करतो रस्त्यावर. मी प्लॅन तर करून येतो की मला नाशिकवरून पुण्याला यायचंय, पण मध्ये आता गाडी मध्येच कोणी येईल तर मला ते त्या बरोबर. मोमेंटला ब्रेक मारायचा आहे बरोबर आणि आहे. हे तसं करायचं आहे तशा ना. पद्धतीने तर ते तुम्हाला. मला तेव्हा त्या मोमेंटमध्ये ओके. काय चाललंय ते तिथे माझं फार हे असतं, म्हणजे लक्ष, माझं स्किल म्हणता येईल, टेन्शन म्हणता येईल ओके. असं. जर एखादी व्यक्ती किंवा एखादा क्लायंट तुमच्याकडे जर फॅमिली कॉन्स्टलेशनला आला तर त्याची प्रोसेस कशी असते, म्हणजे सुरुवात कुठून करता तुम्ही? एकतर पहिला हे आहे की कशासाठी आलंय. म्हणजे काही लोक असतात ते असंच एक्सप्लोअर करायला येतात, काहीतरी नॉर्मली सगळे येतात ते काहीतरी स्पेसिफिक Problem इश्यू काहीतरी. घेऊन येतात. आणि तिसरे टाईप असतात जे काही माझे रेग्युलर आहेत, जे एक मला हा गोल अचीव करायचा आहे ओके. वगैरे, त्याच्यासाठी येतात. तर एक तर ते समजायचं. स्टेप 2 आहे मग त्याच्यानंतर एक फॅमिली सिस्टमचं अंडरस्टँडिंग, की आई वडील किती आहेत, भाऊ बहीण किती आहेत वगैरे वगैरे, ते फॅमिली ट्री ड्रॉ करणं. त्याच्यानंतर त्याच्यात जर काही दिसल्या गोष्टी तर
तिथेच मी बोललो तसं चेंजेस Correct. बरेच येतात. हो. आणि मग त्याच्यानंतर सेशन प्लॅन करणं. तर ओके. सेशन मी बोललो तसं 2 प्रकारचे असतात, ग्रुप किंवा 1:1 हम्म. आणि ऑनलाईन पण असतात किंवा Offline. ऑफलाईन पण असतात. ओके. ऑनलाईनमध्ये झूमवर नॉर्मली सेशन होतं. साधारण किती तासांचं, किती वेळाचा असतो म्हणजे? एक नॉर्मली 1-1.5 तास मिनिमम लागतो. ओके. दीडच म्हणता Session येईल. एक म्हणजे फार कमी आहे. दीड होऊन दीड जातं. होतच. कारण आधी इनिशियल थोडं हम्म. ग्राउंडिंग वर्क बॅकग्राऊंड वगैरे आणि करून सगळं. नाही आपण येतो तेव्हा नॉर्मली कसं एनर्जी वेगळी असते हम्म. आणि इथे एनर्जी वेगळी. तर बरोबर. थोडं मेडिटेशन सारखं ओके, किंवा ओके. ब्रीदिंग एक्सरसाइजेस वगैरे बरं. करून हे करून सेटअप करणं आणि मग चालू करतो आम्ही. हम्म, हम्म, आणि मग सेशनमध्ये जसं होईल तसं की जे काय होईल एकदा सेशन झालं त्याच्यामध्ये नॉर्मली आता एक एंडिंग कुठे ना कुठेतरी येतो सेशनचा, एक कन्क्लुजन येतं ओके, सेशनचं ओके. की बाबा गोल झाला किंवा हिडन कॉज आहे तो आयडेंटिफाय हम्म. झाला आणि आपण त्याच्यावर वर्क केलं, हिलिंग वगैरे केलं. ते झाल्यानंतर सेशन संपतो. त्याच्यानंतर 1 किंवा 2 दिवसानंतर परत एक फोन कॉल होतो ज्याच्यामध्ये मी एक ब्रीफिंग सारखं म्हणजे क्लायंटचं रिपोर्टिंग घेतो आणि मला जर काही सेशनमध्ये गोष्टी जाणवल्या आहेत किंवा कळल्या आहेत तर त्या मी त्यांना सजेस्ट तुम्ही सांगता. करतो. लाईक मी बोललो एक मगाशी की सेल्स हो. मोटिवेशनचा इश्यू, तर Correct, मग correct. नंतर आम्ही मग 2 दिवसानंतर discuss डिस्कस करता. केलं असं. ते झाल्यानंतर कधी कधी जर मला वाटलं गरज असली तर मग काही अजून मी एक्सरसाइजेस वगैरे क्लायंटना सजेस्ट करतो ओके, की बाबा ओके. तुम्ही ब्रीदिंग चालू करा हम्म. किंवा असे असे अफर्मेशन्स करा किंवा एक होता एक्झाम्पल जिथे क्लायंटची मिसकॅरीड सिस्टर होती आणि त्याच्यामुळे काही कारणामुळे ती प्रॉपर्टी त्यांची अडकलेली होती. ओके. म्हणजे सेल होत नव्हतं, बरोबर. रिडेव्हलपमेंट होत नव्हतं, असं काहीतरी होतं इश्यू. तर ते सिस्टरचं होतं की तुम्ही मला सगळे विसरून गेलात आणि म्हणजे नाव तर नव्हतंच ऑफकोर्स, पण तुम्ही कोणीच म्हणजे 4 भावंडात तुम्हाला कोणालाच काही लक्षात नाही येतं. ह्या घरात मी पण एक तुमची बहीण आहे बापरे. असं होतं. तर ओके. मग त्या कॉन्स्टलेशन मध्ये मग तिला तिला पण. कन्व्हिन्स केलं की यू विल ऑलवेज बी अ पार्ट ऑफ आवर हम्म. फॅमिली सिस्टम. दिस इज अ ट्रूथ स्टेटमेंट Okay. विच आय जस्ट सेड. सो यू विल ऑलवेज बी अ पार्ट ऑफ आवर फॅमिली सिस्टम, यू विल ऑलवेज बी रिमेंबर्ड वगैरे. आणि मग तुझ्या आठवणीमध्ये आम्ही काहीतरी थोडं डोनेशन वगैरे करू, चॅरिटी करू बरोबर. वगैरे असं सगळं. तर मग ह्या टाईपच्या गोष्टी मला त्याने सांगितलं की तिच्या आठवणीमध्ये एक तुम्ही एकदा हे तुमचं झालं की डोनेट करा, ओके. दिवा लावा किंवा काही श्राद्ध वगैरे करा, ह्या टाईपच्या गोष्टी. पण या सर्व गोष्टी तुम्ही सांगितल्या ते गेलेल्या व्यक्तींच्या. हो. पण सपोज आत्ताच्या सिच्युएशन मध्ये एखाद्या बरोबर प्रॉब्लेम झाला असेल तर त्या व्यक्तीचं आपण हिलिंग किंवा हो. फॅमिली कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्या व्यक्तीला आणू शकतो का, म्हणजे एक हो, हो. रिप्रेझेंटेटिव्ह? एक्झाम्पल घेतो. तुम्ही सपोज मी आहे आणि माझी बायको आहे आणि आमचं काही इश्यू आहे आणि क्लायंट मी नाही, कोणी तो क्लायंट आला आणि बोलला की बाबा माझं बरोबर. मॅरायटल इश्यूज चाललेले आहेत, तर आय वर्क विथ हिम. बायको आलेली नसेल तिथे तर शी इज लिव्हिंग ना, Correct. तरी आपण रेप्रेझेंटेशन ठेवू शकतो. मी बोललो तसं लिव्हिंग ॲज वेल ॲज पास्ट अच्छा, दोन्ही ओके. मध्ये हे दोन्हीचं असतात. असं. आणि त्याच्यामध्ये मग असं होतं की म्हणजे रिलेशनशिप इम्प्रूव्ह व्हायला लागते. ओके. म्हणजे लिटरली तुटायच्या वर्जवर आहे आणि मग दे असं होऊ रिकन्साईल. शकतं. ओके. प्रॉमिस मी कधीच करणार नाही, हो, पण ते तर आहेच. पण होतात म्हणजे ओके. ह्या गोष्टी होतात. तर हा, Cases यू आर राईट तशा की आल्यात तुमच्याकडे. असं होतं. आता हीच अशी एक केस होती की त्या दोघांचे आधी 2 मिसकॅरेजेस. हे फार आज माहिती नाही का, पण असं होतं की एक केस अशी होती की मिसकॅरेजेस होते, त्यामुळे खूप ग्रीफ होता ओके. आणि हे ना नवरा बायकोनी कधी डिस्कसच बोललेच केलेलं नाहीत. नव्हतं बिकॉज ऑफ द ग्रीफ. आणि Correct, आपल्याला correct. वाटतं की आपण बोललो नाही तर ती गोष्ट बरोबर. नाहीच आहे ना, हां, म्हणजे अस्तित्वात नाही किंवा ते ऑस्ट्रिच सारखं ते आपण important नाहीये हे एवढी. करतो. बरोबर. पण ते मग अजून वाढत जातात त्यामुळे. आणि भांडणं काहीतरी दुसऱ्या गोष्टींवर नव्हतात, पण बरोबर. रूट कॉज हा तो असतो. असतो. तर मग ते हे केल्यानंतर हे झालं. दुसरं एक केस होतं, त्याच्यामध्ये असं होतं की तो जो हजबंड होता त्याच्या पास्टमध्ये म्हणजे कोणीतरी मामी वगैरे होती, त्यांचं लग्न होता तुटलं होतं आणि मग त्या कधीच मॅरिड पुढे झाल्या नाही. झालं नाही. तर मग ह्यांच्या म्हणजे त्या ह्याच्यात ते एन्टँगल्ड होते. ओके. मग इथे त्यांची स्वतःच्या रिलेशनशिप मध्ये इश्यू झाले बरोबर. होते. मग आम्ही वर्क केलं आणि मग थिंग्स इम्प्रूव्ह. ओके. बट तेव्हा मग वाईफला पण आणायला लागलो होतं, हां. लाईक यू सेड की Yes. लिव्हिंग Correct. ला आणायला लागतं. ओके.
तर असं असू शकतं. आणि तिसरी गोष्ट अशी असते, कधी कधी आई वडिलांमध्ये भांडणं खूप असतात, मी बोललो तसं. आणि मग मुलांच्या रिलेशनशिपमध्ये सेम पॅटर्न तसा. तो पॅटर्न येतो. एक होतं की मग देन यू बिकम इमोशनली अनअवेलेबल टू पार्टनर्स, ओके. असं सगळ्या गोष्टी होतात. असं बरेच ऍस्पेक्ट्स आहेत. बरेच मी आहेत. म्हणजे फार ब्रीफ मध्ये जेवढं सांगता नाही, येईल हा तेवढं विषयच सांगतो. एवढा हा, हा. वास्ट आहे ना, त्याच्यामुळे Yes. आपल्याला Yes. लिमिटेशन्स येतात हो, इथे हो. बोलायला. तर फॅमिली कॉन्स्टलेशन, थेरपी किंवा कोचिंग या सगळ्यांमध्ये फरक काय आहे? का हे सर्व एकाच गोष्टी आहेत? नाही, फरक आहे. हम्म. जेव्हा तुम्ही थेरपी किंवा काउन्सिलिंग किंवा कोचिंग वगैरे म्हणता, तेव्हा नॉर्मली आपण बघतो त्या माणसाला घेतो आणि त्याला विचारतो की व्हॉट इज इट दॅट इज अबाउट यू, म्हणजे तुमच्यामध्ये काही त्रुटी आहेत किंवा स्ट्रेंथ्स आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावर आपण वर्क करतो आणि त्या लेवलवरच आपण बघतो. जेव्हा कॉन्स्टलेशन मध्ये आपण जातो तेव्हा आपण काय बघतो की ह्याच्या सिस्टम मध्ये काय इश्यू आलेला आहे किंवा प्रॉब्लेम आलेला आहे, ज्यामुळे हा असा आज हा इश्यू फेस करतोय. तर आपण फक्त इंडिव्हिज्युअलवर वर्क करत नाही, आपण पूर्ण सिस्टमवर वर्क करतो. फॉर एक्झाम्पल, बऱ्याच वेळेला असं होतं की आपण हेल्थच्या अँगलनी बघू की सपोज कानात काहीतरी दुखतंय, तर आपण फक्त कानाचं मेडिसिन घ्यायच्या जागी आपण असा विचार करू शकतो की बाबा ह्याच्या डोक्यात काही प्रॉब्लेम आहे का, ह्याच्यात इन्फेक्शन काही आहे का. तर आपण पूर्ण बॉडी ॲज अ होल आपण जर पकडून जर वर्क करायला लागलो, तर मग इट विल बी अ डिफरंट वे ऑफ लुकिंग ॲट द प्रॉब्लेम. बरोबर. तर मी असं म्हणेन की कॉन्स्टलेशन विल लुक ॲट द होल सिस्टम. इट विल ऑल्सो लुक ॲट द रूट कॉजेस ऑफ व्हॉट इज कॉझिंग द इश्यू. एकदा जर ते कळलं ना, मग थेरपी आणि कोचिंग किंवा काउन्सिलिंग विल वर्क इवन बेटर. माझे जे ट्रेनर होते, सर होते माझे, ते हेच सांगायचे की त्या गोष्टी नाही करायच्या आहेत आपण म्हणतच नाही आहोत. आम्ही काय म्हणतोय, हे करा, मग तुम्ही जर त्याच्यावर वर्क करायला लागाल तर तुम्हाला रिझल्ट फार जास्ती मिळतील. जे मी मगाशी एक झाडाचं एक्झाम्पल दिलं, जर रूट्स तुम्ही स्ट्रॉंग आणि हेल्दी आणि नीट केले, तर पानं आणि फुलांवर मग तुम्ही औषध मारा, स्प्रे मारा, तर त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील. किंवा खत पण जर घालाल, त्याचे रिझल्ट तुम्हाला खूप चांगले मिळतील. तर रूट्सवर वर्क करणं इज लाईक वर्किंग ऑन द सिस्टम, विच इज फॅमिली किंवा सिस्टेमिक किंवा बिझनेस कॉन्स्टलेशन. आणि हे जे स्प्रे मारणं किंवा खत घालणं वगैरे काउन्सिलिंग, ॲफर्मेशन, रेमेडीज आणि असं. सो बोथ वर्क हँड इन हँड इज हाऊ. आता तुम्ही स्वतः ॲस्ट्रॉलॉजी आणि न्यूमरॉलॉजी तुमचा अभ्यास आहे आणि तुम्ही त्याचे कन्सल्टेशन पण देतात. तर फॅमिली कॉन्स्टलेशन साठी जेव्हा तुमच्याकडे कोणी क्लायंट येतात, तर याचं कॉम्बिनेशन वापरून सुद्धा तुम्ही त्यांना काही सोल्युशन देता? हो, जर त्यांना हवं. कारण काही लोकांचा एकावर भरोसा असतो, दुसऱ्यावर नाही. पण काही लोक आहेत जे ऍक्सेप्टन्स असतं की बाबा हा म्हणजे हे पण आहे ते पण आहे. जर तसं असेल तर मग बऱ्याच वेळेला न्यूमरोलॉजीमध्ये किंवा ॲस्ट्रोलॉजीमध्ये पण दिसतात की काय इश्यू आहेत. फॉर एक्झाम्पल, सपोज तुम्ही एक 9 इयर सायकलमध्ये आहात, ज्याच्यामध्ये तुमचा चॅलेंज नंबर आहे 2. ओके. तर 2 म्हणजे मूनचा नंबर आहे आणि मदरचा नंबर सुद्धा आहे, तुम्हाला माहिती आहे. तर म्हणजे कुठे ना कुठेतरी काहीतरी मदर रिलेटेड हे आहे का. आणि जर त्यांच्या कॉन्स्टलेशनच्या इंटरव्ह्यू मध्ये दिसते की काहीतरी फिमेल लिनिएज किंवा आई किंवा आईच्या लिनिएज मधनं पण काहीतरी असे प्रॉब्लेम्स आहेत. मी असं म्हणत नाही की तिथूनच येतील. कॉन्स्टलेशन जेव्हा ऍक्च्युअल सेटअप करू तेव्हा रियालिटी कळते. पण एक कुठे ना कुठेतरी काहीतरी एक धागा असतो जो मे बी ह्याच्यावर पण वर्क करावं लागेल, नॉट जस्ट ऑन समथिंग एल्स. म्हणजे काय म्हणतात, क्लू म्हणून एक आपण करू शकतो. किंवा एक मी मग छोटे काही एक्सरसाइजेस मध्ये देऊ शकतो की बाबा, कारण 2चा जर प्रॉब्लेम आहे तर आपण मूनवर तर वर्क करूच शकतो. मूनच्या रेमेडीज देऊ शकतो की बाबा सोमवारी तुम्ही शिवलिंगला जाऊन पाणी घाला किंवा प्रदोषची पूजा करा वगैरे, ते तर आहेतच. पण मी जसं बोललो तसं आई बरोबर तुमचे रिलेशनशिप इम्प्रूव्ह करू शकता. आई रिलेटेड काही कॉन्स्टलेशनच्या मिनी एक्सरसाइजेस त्या, जसं मी तुमच्या बरोबर मगाशी केलं, समथिंग ऑफ दॅट सॉर्ट, नॉट द सेम, पण तुम्ही ते पण करू शकता. देन इट बिकम्स डबली इफेक्टिव्ह. मग तुम्ही कुठली दुसरी रेमेडी कराल तर तुम्हाला त्याचे रिझल्ट पण क्विकर किंवा बेटर असे दिसायला लागतात.
सो नक्कीच याचा फायदा हो, हो, होतोच. हो, एक हो, yes. सप्लिमेंट म्हणून See, आपण everything is connected to each other. We look at नक्कीच. How it we from look at. different angles. अगदी, असं अगदी. होतं म्हणजे खरंय, बाकी खरंय. काही प्रत्येकाचा नाही. अप्रोच ऍक्च्युली अप्रोच वेगळा वेगळा असतो. जर नीट तुम्ही जर काम करत असाल तर शेवटी तुम्ही त्या सेम पॉइंटला येत. डेस्टिनेशनलाच नक्कीच, पोहोचाल नक्कीच. असं होऊन जातं. सो आता आपला पॉडकास्ट संपत आलाय, शेवटला आलाय. तर जाता जाता एक टेकअवे मेसेज आपल्या ऑडियन्सना काय सांगाल तुम्ही? टेक अवे मेसेज एवढाच सांगेन की जर काही आयुष्यात रेपिटेटिव्ह प्रॉब्लेम्स येत आहेत, परत परत येत आहेत, किंवा तुमच्या परिवारामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला तुम्हाला रिपिटेटिव्ह इश्यूज दिसत आहेत, प्रॉपर्टी रिलेटेड, रिलेशनशिप, मनी, काही असू शकेल, तर कॉन्स्टिलेशन्स एक असा मोडॅलिटी आहे ज्याने तुम्ही रूट कॉज आयडेंटिफाय करून त्याच्यावर सोल्युशन मिळवू शकता. आणि बेस्ट गोष्ट अशी आहे की हे तुम्ही फक्त फिजिकल सेशन नाही, घरी बसल्या बसल्या ऑनलाईन झूममध्ये पण करू शकता. तर माझे क्लायंट्स आहेत जे ऑस्ट्रेलिया, दुबई, UK सगळीकडनं झूमवर येऊन आम्ही बसतो आणि वी वर्क ऑन प्रॉब्लेम्स. तर आणि वन ऑन वन पण होतं, म्हणजे प्रायव्हसी पण असते, आणि ग्रुपमध्ये सुद्धा कम्प्लीट प्रायव्हसी मेंटेन केलेली असते. आणि ही एक वेगळी मोडॅलिटी आहे. माइंड ओपन करून ठेवाल तर तुमचं माइंड वेगळ्याच लेवलवर पोहोचू शकेल. तर डेफिनेटली ट्राय करा अँड गेट इन टच विथ मी. थँक्यू. थँक्यू सो मच सर, Thank you, आजच्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल. थँक्यू. आणि एवढी छान इन्फॉर्मेशन, म्हणजे हा विषय जरा क्लिष्ट आहे, समजायला अवघड आहे, तो तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितला ना, आणि इनफॅक्ट उदाहरणं पण सुद्धा एवडी छान दिलीत, त्यामुळे आम्ही सगळे खूप रिलेट करू शकलो या सर्व गोष्टी. Thank you very much. Thank Thank you you for so much. inviting me. मोस्ट वेलकम. I hope I see you again soon. Thank you. Thanks. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. तुम्हाला सुद्धा असे काही अनुभव आले असतील तर जरूर शेअर करा, आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर कनेक्टेड राहा. धन्यवाद.